कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इट्स ओके सावित्री विद्या, माणूस हसण्याची आपल्याला सवय असते, पण आता पारू इथे नाहीये, त्यामुळे माणूस नसण्याची पण सवय करून घेतली पाहिजे, हो ना? आणि आपण आहोत की इथे सगळे, कोणासाठी कोणीच थांबलं नाही पाहिजे। आता फक्त पारू इथे नाहीये, त्यामुळे सगळ्या घरातल्या मेंबर्सची खाण्यापिण्याची जेवणाची आबळ करून कसं चालेल, नाही का? चला कामाला लागूयात। मी तर म्हणते मी आदित्यला कॉफी बनवते आणि तिथून कामाची सुरुवात करते। अहो व्हा बाजूला, कॉफी बनवते म्हटलं ना। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अनुष्का, तू का कॉफी घेऊन आलीस? मला माहिती आहे पारू रोज तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, पण काल ती गणी सोबत गावाकडे गेली आहे। नाही म्हणजे प्रीतमने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने ऐकलंच नाही रे। शेवटी मीच मॅम पुढे हात जोडले की मॅम पारू गावाकडे निघालीये, प्लीज तिला थांबवा। पण मॅमनी पण ऐकलं नाही, त्या म्हणल्या जातीये तर जाऊ दे म्हणून। बरं आदित्य, तू कॉफी पिऊन घे, थंड होईल। अनुष्का, ते राहू दे तिथेच। पारू येतच असेल ताजं फुल घेऊन। आदित्य, मी आत्ता जे काही सांगितलं ते तुला कळालं नाही का? अरे मी तुला आत्ताच सांगितलं ना की पारू गावाकडे गेलीये, मारुती मामांनी तिला गावाकडे पाठवलंय। कालच तिने सगळ्यांचा निरोप घेतलाय, आता ती नाही येणार आहे। अनुष्का, तू काळजी करू नकोस, पारू येतच असेल। मी 3 मोजेपर्यंत ती येईल बघ। आदित्य, मला समजतंय की पारू गेलीये त्याचं तुला वाईट वाटतंय, तुझं मन स्वीकारत नाहीये ती गेलीये ते, पण अरे हेच सत्य आहे की ती परत नाही येणार आहे आता, कळतंय ना तुला? 1 2 3 मूर्ख माणूस आहे हा। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। येते। अनुष्का, हाँ, पारूचा श्वास, तिचं जगणं इथेच सुरू होतं आणि इथेच संपतं। मी खूप चांगलं ओळखतो पारूला। अजून चहा कसा नाही आला? मॅम, काय ग अनुष्का, काय झालं? मॅम ती पारू परत। गुड मॉर्निंग देवी आई। पारू, तू परत कशी आलीस? तू गेली होतीस ना? वय देवी आई, गेले होते मी, पण मला तर गावाकडे जायची इच्छाच नाहीये।
मग बा पाठवायला लागलाय जबरदस्त. कधी कधी मी मी म्हणलं ना तुला, तू जा ना बाकडं परत. मी राहीन माझी एकटी. अन तुला तिकडं करमायचं बी नाही. बा बी इकडे एकटा आहे. तू जा ना बाकडं परत. दादा काय झालं? रिक्षा कशा पायी थांबवली? होई शपथ आदित्य सर, आता जात नसतोय आपण गावाकडे. कुठे निघालीस? ते गावाकडं. मला विचारलंस? बोललीस माझ्याशी? मी ते अरे कोण आहे ग मी तुझा? काय विचारतोय मी तुला? काय नातं आहे आपल्यात? सर आपण चांगले मित्र आहोत. मग अशी निभावतात का मैत्री? अरे निघताना तुला मला एकदाही विचारायचं सोड या, सांगावंसं पण नाही वाटलं तुला? मी येईपर्यंत तुला थांबायची, मला भेटायची गरज नाही वाटली तुला? आदित्य सर, म्हणजे काय चाललंय पारू तुला? कुठे गेली ती सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करणारी पारू? आणि प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात येत नाही यार, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, पण त्यातून मार्ग काढायचा असतो. तू तर हे सगळं सोडून पळून चाललीस. अरे आणि या सगळ्यात तुझी काही चूक पण नाही आहे ग. आदित्य सर, मला म्हणजे बाला बी असं वाटतंय की माझ्यामुळं तुमच्यात आणि देवी आईंमध्ये अडचण नको आहे. कसली अडचण का? अरे तुला खरंच वाटतं की तुझ्यामुळे कधी कोणाच्या आयुष्यात अडचण निर्माण होऊ शकते? खरंच वाटतं? आणि जे काही झालं ते फक्त आणि फक्त गैरसमजुतीमुळे झालंय, जे प्रत्येक नात्यात होतच असतं आणि काळांतराने ते सॉर्ट आउटही होतं. आणि मुळात तूच काय, जगातली कुठलीच व्यक्ती माझ्या आणि आईमध्ये मतभेद निर्माण करू शकत नाही. मान्य आहे, सध्या आमचे विचार जुळत नाहीये. काही गोष्टी आईला माझ्या पटत नाहीये, काही मग मला आईच्या पटत नाहीये. पण त्यावर तू हे सगळं सोडून निघून जाणे हा पर्याय असूच शकत नाही. खाली उतर यार, खाली उतर. अरे आदित्य सर, पण बा. आरती मामाशी जे काय बोलायचं ना ते मी बोल. तू आधी प्लीज खाली उतर. तायडे चल की ग लवकर, मला कधी एकदाच घरी जातोय असं झालंय. बघितलंस, हा गणी तुझ्यापेक्षा समजूतदार निघाला. बरं प्लीज खाली उतर. दादा किती झाले सांगा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.